बरवा
देवी वर तो विठ्ठल भगवानांना घोडे नाही का जोड्या का बरं ठेवल्या नाही एवढं सगळं केलं घोडे नाही संप्रदायाला विकृती आणायची सवय लागली घोडे पाहिजे भगवान खाली बसून वाजून योग्य नाही कीर्तनाची मर्यादा आहे वारकरी संप्रदाय पहिल्यापासून घोड्या घेत आलेला आहे ही बेकार सवय खाली बसून वाजवू नये घोड्या पाहिजे काही वेळेला घोडे अशा तरी नाही म्हणतात पण हे बरोबर नाही कीर्तनकार बसला पप्पाजी बसला उद्या टाळकरी बसली सगळे त्यांनी काय बसू नये मग ही परंपरा त्यांनी सगळी बसल्याची होईल इथून पुढं कधी घोडीशिवाय कीर्तन करायचं नाही सांगतो तुम्हाला कोणाचं रक्त श्वेत कृष्ण पीत प्रभा भिन्न श्वेत कृष्ण पीत प्रभा भिन्नमय अंजन श्वेत कृष्ण पीत प्रभा गुणे वस्तु आत्मा निर्वाळला विश्वाकार प्रपंच आहे परब्रह्म प्रपंच आहे परब्रह्म सोम ब्रह्म आकळले सोम ब्रह्म गुणे
ब्रह्मानंद तत्वमसि विद्या ब्रह्मानंद कीर्तनामध्ये पक्वाल अति सौम्य वाजली पाहिजे. कीर्तनाचा म्हणणाऱ्यांचा किंवा गाणाऱ्यांचा कीर्तनकाराचा आवाज लोकला नाही पाहिजे. कीर्तनकार ओरडतो तरी त्याचा आवाज लोकांना येत नाही. याचं कारण हे पक्वाल भरपूर चढवले जातात, खूप आवाज निघतो. आणि ही वाद्य कीर्तनकाराला पोषक असले पाहिजे, बाधक नको. ध्यान ठेवा, कारण कीर्तन प्रमुख आहे आणि त्याच्यामध्ये ते पाहिल्या गुड्या विठ्ठल विठ्ठल. सौम्य आवाज ठेवा पक्वाल यांचा. वाजूच ना लावूच नका असं माझं मत नाही. कीर्तन करायला पोषक, म्हणणारा पोषक असा आवाज असावा, हे ध्यान ठेवा. तुम्ही नसेल काय ठेवा, वाढवा वाढवा वाढवा, किती वाढवा, काही मर्यादा की नाही त्याला. सौम्य ठेवा. म्हणा चाल कोण म्हणणार आहे. थापटाक बऱ्या बर. चिन्मय अंजन सुटले चिन्मय अंजन सुटले अंजन कोणी दिव्य
दृष्टी झाले तेने अंजन पुणे दिव्य दृष्टी झाले चिन्मय अंजन सुदन तेरे अंजन पुण्य दिव्य दृष्टि धारे कल्पना निमाली द्वैता द्वैत कल्पना निमाली कल्पना निगाली द्वैता द्वैत द्वैता द्वैत कल्पना निमाली कल्पना कल्पना निघाली द्वैता कल्पना निघाली द्वैता कल्पना निघाली द्वैता तेने अंजन पुणे तुझ्या दृष्टी झाले तेने अंजन पुणे दिव्य दृष्टी झाले कल्पना
ब्रह्म अहम सोहम ब्रह्म आकळले तत्वमशी विद्या ब्रह्मांडे शिराला अंगी तुका आता तिने अंजन गुणे दिव्य दृष्टी झाली कल्पना निमाली द्वैताद्वैत विठ्ठल रक्त श्वेत कृष्ण पीत प्रभा भिन्न चिन्मय अंजन सुदले डोळा तेने अंजन गुणे दिव्य दृष्टी झाली कल्पना निमाली द्वैताद्वैत या रुई गावात हा अतिशय भव्य असा नामयज्ञ चालू आहे आणि निमित्त अति महत्वाचं म्हणजे या गावामध्ये गोमातेचं मंदिर उभारलं गेलेलं आहे आणि त्याचबरोबर माऊलीचंही मंदिर आहे. अशा आपल्या भावनेतून ही 2 मंदिरं या ठिकाणी उभारली गेलेली आहेत आणि याला महत्वाचं कारण असं आहे आमचे शिंदे माऊली यांच्यामुळं हा कार्यक्रम सर्व संपन्न होत आहे. गावच्या मंडळीचं अथवा परिसराच्या मंडळीचं साथ आहेच, त्यांची साथ नाही असं नाही. महाराज लोकांना जर जनतेचं साह्य नसेल तर महाराज काहीच करू शकत नाही. मग ते जरी चांगलं कार्य असेल तरी जनतेचं साह्य हवं आहे. त्यांच्या संकल्पनेला गावकरी मंडळीनं त्याप्रमाणे परिसराला मंडळीनं साथ दिली आणि त्यामुळं हे शिल्पकलायुक्त चांगलं प्रशस्त मंदिर या ठिकाणी उभारलं गेलं आणि माऊलीची सुद्धा मूर्ती या ठिकाणी बसवण्यात आली. अधिकारी पुरुष मारुतीबुवा कुरेकर यांच्या हस्ते हा मूर्तीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा संपूर्ण झालेला आहे आणि त्याचबरोबर मारुतीबुवांचं सत्कार्य सुद्धा चांगल्या प्रकारे केला गेला आहे आणि त्यांना नामाभिधान सुद्धा या लोकांनी दिलेला आहे वारकरी रत्न म्हणून. अशा तऱ्हेची नाव रत्न दिलं म्हणजे ते रत्न होते म्हणून. तर ते रत्न नसते तर या नावाला काही महत्व नाही. काही वेळेला काही नावं विनाकारण कोणालाही दिली जातात की जी नावं त्यांना शोभणारी नसतात. मग खरं सांगायचं म्हणजे मारुतीबुवा कुरेकर हे खरंच रत्न आहे. म्हणजे वारकऱ्यांच्या ज्या निष्ठा आहे त्या निष्ठा अतिशय काटेकोरपणानं पालन करणारी अशी ती व्यक्ती आहे. जीवन अतिशय समाधाने शांत. आमच्या संस्थेमध्ये त्यांना शांती ब्रह्मच म्हणतात. म्हणजे पहिले नाथ महाराज शांती ब्रह्म होऊन गेले आणि त्याच्यानंतर हे शांती ब्रह्म. अशा तऱ्हेची मारुतीबुवा आमच्या संस्थेचे आज आणि मुख्य अशा तऱ्हेचे आहे.
न बोलणारे, केवळ आपल्या आचरणानं सर्वांना संतुष्ट करणारी व्यक्ती आहे, बोलून नाही. आणि बोलण्याला तितकी किंमत नाही, आचरणाला किंमत आहे, वागण्याला किंमत आहे. त्यांचं आचरण अतिशय शुद्ध पवित्र, या तुमच्या ज्या नाव दिलेल्या गोष्टीला अतिशोभनीय आहे. आणि म्हणून त्यांना जे तुम्ही नाव दिलेलं आहे वारकरी रत्न, ते अति महत्वाचं आहे. अशा या महत्वपूर्ण निमित्तानं या ठिकाणी आपण हा सोहळा आयोजित केलेला आहे. अनेक चांगले चांगले कीर्तनकार महाराज येतात आणि आपली सेवा रुजू करतात. त्याचप्रमाणे मला सुद्धा ही सेवा प्राप्त झालेली आहे, आपण दिलेली आहे. आणि तुमच्या शब्दास्तव या सेवेला मी मान दिलेला आहे. आणि योग्य वेळेला मी या ठिकाणी या सेवेकरता उपस्थित झालेलो आहे. आता वेळ जरी टळली असेल, पण मी मात्र वेळेत आलो होतो. तर तुम्ही थोडा वेळ केला, नाही तर तसं काही नसतं. आम्ही उतरलो गाडीकडून लगेच कीर्तन उतरतो. पण ठीक आहे, त्यांना त्यांचा आदर आतिथ्य करायचं होतं. माऊलीनं त्यांच्या आश्रमावर नेलं, आदर आतिथ्य झालं. आणि त्यामुळं या गोष्टी मध्यंतरी उपस्थित झाल्यामुळं का समय वेळ झालेला आहे. वस्तुतः समय वेळ झाला तरी काही हरकत नाही, आपण लवकरच सोडण्याचा प्रयत्न करू. कीर्तनात आज दुसरा एक महत्वाचा भाग असा आहे, पत्रिकेत. या ठिकाणी शक्ती, भक्ती आणि युक्ती या तिन्हीचा संगम आहे. पत्रिकेत आहे का माणसात आहे मला माहिती नाही. जो पत्रिकेत संगम दाखवलेला आहे तो माणसाच्या जीवनात आलं तो माणूस हा कृतार्थ होईल. अशा या त्रिवेणी संगमात हा कार्यक्रम होतो आहे. कीर्तनाकरता मी जो अभंग सेवेला घेतलेला आहे तो अभंग जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या प्रकरण गाथेतील जे अद्वैत नावाचं प्रकरण आहे त्या प्रकरणातील अति महत्वाचा असा हा अभंग आहे. या अभंगातून तुकोबराय सद्गुरूच्या कृपेतून काय झालं हे सांगतात. कारण परमार्थ हा सद्गुरूच्या कृपेवरच अवलंबून आहे. ज्याच्या परमार्थाला सद्गुरूची कृपा मिळत नाही अथवा जो सद्गुरूची कृपा आणि कृपा संपादन करत नाही त्याचा परमार्थ कुठे कामाचा काही उपयोगाचा नाही. परमार्थाला सद्गुरू अवश्य असले पाहिजे. आणि सद्गुरूच्या साह्यानंच परमार्थ केला गेला पाहिजे तर महत्व. या भवसागरातून तरण्याकरता सद्गुरू एक प्रकारचे महत्वाचे नाव आहे. सद्गुरु वाचोने संसारी तार, सद्गुरु वाचोने संसारी तार, सद्गुरु वाचोने संसारी तार, सद्गुरु वाचोने संसारी तार. शेती निष्ठंक आन
नशेची निष्ठ्यंक आण कोणी. कारण परमार्थाच्या महत्वाच्या वाटा गुरुशिवाय कोण सांगणार. व गुरुबिन कौन बतावे पाठ बडा बिकट यमघाट. योग्य मार्गदर्शन गुरुच करू शकतात. आपल्या जीवनामध्ये गुरुला फार मोठं प्राधान्य आहे. गुरु हो सामान्य नाही. गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वर गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. अशा गुरुला मी नमस्कार करतो. गुरु परब्रह्म देवाचाही देव त्याशी तो मानव म्हणून त्याशी तो मानव गुरु परब्रह्म देवाचाही देव परब्रह्म स्वरूप मानला जात. देवाचं स्वरूप आहे. म्हणून गुरुला देव देव गुरुदेव म्हणावं. शास्त्र सुद्धा हे सांगतंय मातृदेव भव पितृदेव मग तिसरे आचार्य देव. आचार्य म्हणजे गुरु. गुरु हा संत कोळीचा राजा. गुरु हा संत कोळीचा राजा. गुरु हा प्राण विसावा माझा. गुरु हा प्राण विसावा माझा. गुरु विना देव तुझा. गुरु विना देव तुझा. पाहताना गुरु हा सुखाचा साधेनु. गुरु हा प्रेमाचा आधेनु. नाही त्रैलोक्य. गुरु हा सुखाचा साधेनु. गुरु हा साधकाशी साह्य. गुरु भक्ताला गी माय. गुरु काम धेनु गाय भक्ता घरी दोघतशी. अति महत्वाचे गुरु आहे. म्हणून परमार्थ करू इच्छिणाऱ्यांना परमार्थ करत असताना गुरुच्या साह्यानं करावा. आपल्या स्वतःच्या मनानं परमार्थ करू नये. मनोमार्ग गेला तो येथेला मुकला तो मुक्तो. गुरु पाहिजेत वाटदर्शक. कारण गुरुविना ज्ञान कैसे कळे. ज्ञान मिळणं वेगळं आणि कळणं वेगळं. ते बाजारातून वेदाच्या पोथी आणाल मिळाल्या त्या मग कळाले का. कळलं नाही. मिळतात. पैशवाली मंडळी सगळे ग्रंथांचं दुकानच करून टाकते मोठं. मिळवते पण त्यांना ते कळेल का. जे कळत नाही ते कळून देणं हे काम गुरुचं आहे. आणि मग गुरु हा साधकाला साह्य आहे. साधकानं गुरुचं साह्य घेतलं नाही तर काही उपयोग नाही. आणि म्हणून गुरु अतिशय महत्वाचा आहे. उघडे परब्रह्म सद्गुरुजी
शिष्याची पुरविली आरती शिष्याची इंद्र चंद्र देवा इंद्र चंद्र देवा ब्रह्मादी सद्गुरूची मूर्ती पुरविती आरती शिष्याची शिष्याच्या ज्या इच्छा असतात त्या सर्व पूर्ण करायचं काम गुरु करतात. फक्त ते उघड पाहिजे. उघडे परब्रह्म. उघडे परब्रह्म म्हणजे ज्याच्यावर अज्ञानाचं आवरण नाही. रहित असे गुरु हवेत आहे म्हणजे अज्ञान नसणारे. ज्या ज्या ठिकाणी अज्ञानाचं आवरण आहे असा जो अज्ञान आवृत्त झालेला तो काय शिकवल दुसऱ्याला हो काय सांगाय. स्वतःच अज्ञानानं ग्रस्त झालेला आहे तो दुसऱ्याचं आवरण नष्ट करू शकत नाही. पण उघडे परब्रह्म सद्गुरु म्हणजे काय. उघड परब्रह्म म्हणजे अज्ञान रहित असं ब्रह्म आहे. आणि म्हणून तेच आपल्या शिष्याच्या इच्छा पूर्ण करू शकतात. पूर्वीची आरती शिष्याची. मग ते देव असो कोणी असो हे शक्य होणार नाही. इंद्र चंद्र देव ब्रह्मादी करुणे संशयाची श्रेणी छेदिती ना. शिष्याच्या ठिकाणी असणारे जे संशय शंका त्या शंकांची लाईन त्या लाईनीचा नाश फक्त गुरु करू शकतात. गुरु नसतील त्या शंका तशाच राहतात. कारण त्या शंका गुरुलाच असतात. आता जो गुरुचा साशंक आहे तो शिष्याच्या शंका कशा दूर करेल. म्हणजे गुरु असे चांगले असले पाहिजे. तद्विज्ञानार्थम सगुरु वेवावे गच्छेत समित पाणी श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठम असा गुरु पाहिजे. तस्मात् गुरुं प्रपद्येत जिज्ञासु श्रेयम् उत्तमं शाब्दे परेच निष्णातम ब्रह्मनिपसमाश्रयम्. असे गुरु असल्यानंतर त्या गुरूंना शरण जायला हवं. भाग्यवश तुकोबारांना असे गुरु प्राप्त झाले. कारण असे गुरु म्हणणं सुद्धा भाग्य. भाग्याचा उदय हे गुरु संत. संत म्हणा गुरु म्हणा एक अर्थी शब्द आहे. असे हे गुरु तुकोबारांना प्राप्त झाले. आणि त्यांनी प्राप्त झाल्यानंतर काय केलं. अभंगाच्या पहिल्या कडव्यात रक्तश्वेत कृष्ण पीत प्रभाविन. रक्तश्वेत कृष्ण पीत प्रभाविन. रक्तश्वेत कृष्ण पीत प्रभाविन.
रक्त श्वेत कृष्ण पीत प्रभा भिन्न चिन्मय अंजन सुदले डोळा. मोठ्या आनंदानं खुशीनं महाराज हा विषय सांगतात. कारण या बोधावर जाणारा मनुष्य केव्हाही आनंदी होतो. आनंदी भवती, तो खुश होतो, समाधानी होतो, शांतीचा लाभ त्याला होतो. महाराज अतिशय आनंदानं सांगतात काय गुरुची कृपा. म्हणजे माझ्या गुरुने माझ्यावर केलेली कृपा. काय कृपा केली, त्यांनी माझ्या डोळ्यामध्ये अंजन घातलं. हरे कृष्णांजन एक वेळा डोळा गीता कृष्णांजन एक वेळा कृष्णांजन एक वेळा डोळा गीता कृष्णांजन एक वेळा मेरा दुःख गेले तेरे पादारा मेरा दुःख गेले मेरा दुःख गेले शांतीचे पादारा निवृत्ती झाले कृष्णांजन एक वेळा डोळा घालिता आढळ. तिमीर दुःख गेले फिटले भ्रांतीचे पडल. बस आपला एवढंच घ्यायचंय, बाकी पुढं काही जास्त जायचं नाही. धोपत काय ते काय आपण पाहायचं नाही. म्हटले संपलं. विठाला विठाला सांगण्याचा महत्वाचा भाग असा, अशी माझ्यावर गुरुची कृपा झाली. कोणती कृपा झाली? माझ्या गुरुने माझ्या बुद्धिरूपी डोळ्यामध्ये हे अंजन घातलेलं आहे. ज्ञानरूपी अंजन. चित म्हणजे ज्ञान. ज्ञानरूपी अंजन जे घातलं जातं त्या बुद्धीच्या डोळ्यामध्ये, या डोळ्यात नाही. आणि त्यामुळं झालं काय, सर्व प्रकाशमय झालं. ज्या प्रकाशापुढं बाकीचे सर्व प्रकाश काय उपयोगाचे नाही. अनेक वर्ण असतात, त्यापैकी सर्वांचा समावेश 4 वर्णात केलेला आहे. श्वेत, पीत, कृष्ण. श्वेत कृष्ण आपलं श्वेत पीत, श्वेत रक्त, पीत कृष्ण, पीत प्रभा भिन्न, चिन्मय अंजन सुदले डोळा. रक्तवर्ण म्हणजे लाल रंग. श्वेत सहजच सफेद वर्ण. कृष्ण काळा वर्ण. आणि पीत म्हणजे पिवळा वर्ण.
याच्या विरहित हा हे आणि अंजन आहे. या अंजनाची प्रभा आहे, ती प्रभा याच्यापेक्षा वेगळ्या तऱ्हेची आहे. कारण हे वर्ण माणसाला पाहायला मिळतात, माणसं पाहतात, परंतु ते वर्ण पाहून किंवा त्या वर्णाचे माणसं पाहून, त्या वर्णाचे पदार्थ पाहून आणि ते पाहण्याकरता जी प्रभा असेल त्या प्रभेनं त्याचं दर्शन करून कोणी काही कल्याण झाले? कल्याण होत भिवडी कल्याण. आपण तर कायमच हे वर्ण पाहतो आहोत. प्रत्येक पदार्थाचा कोणता ना कोणता तरी वर्ण असतो. माणसा सुद्धा काही काळी वर्ण माणसं असतात, काही सफेद माणसं असतात. नसले तरी त्यांना कोड कुठू सफेद होतात. अशी 4 वर्णाची माणसं पाहायला मिळतात. आपण या चर्मचक्षुने ते वर्ण पाहतो, त्या वर्णाचे पदार्थ पाहतो, वस्तू पाहतो, पण त्या पदार्थांना पाहून कोणाचं कल्याण झालं आहे का? अथवा रक्त श्वेत कृष्ण पीत प्रभा भिन्न. रक्त हा तमोगुणाचा भाग आहे, श्वेत हा रजगुणाचा भाग, त्यात मान कृष्ण हा आपल्या सत्वगुणाचा भाग आहे आणि पीतवर्ण हा शुद्ध सत्वगुणाचा भाग आहे. विठ्ठल विठ्ठल. 4 प्रकारची माणसं पाहायला मिळतात. तमगुणी पाहायला मिळतात, रजगुणी पाहायला मिळतात, सत्वगुणी पाहायला मिळतात, नव्हे शुद्ध सत्वगुणी पाहायला मिळतात. असे 4 वर्णाचे लोक आपण पाहतो. त्याच्या वेगळा आणि रंग आहे, म्हणजे चिन्मय अंजन आहे. ज्या वेळेला आपण हे चिन्मय अंजन म्हणजे ज्ञान अंजन बुद्धिरूपी डोळ्यात घालू, त्यावेळेचा जो प्रकाश होतो, त्या प्रकाशाने जे आपण पाहतो ते काय वेगळं आणि आगळं आहे. आपण चर्मचक्षुने पाहतो, हे जग पाहतो, चर्मचक्षु दिसत, जग दिसत, परंतु अंतर असणारा परमात्मा दिसतो का? नाही. आणि वस्तुतः असे जन नव्हे अवघा जनार्दन. हे जग नाही, जनार्दन आहे. वस्तुतः जगाचा आपला आभास दिसतोय. रज्जू सर्पकार भाषियले जगडंबर म्हणजे हा जगत भास आहे. याचा अर्थ हे जगत खरं नाही. जे जे देखणे सकळ, जे जे देखणे सकळ, जे जे देखणे सकळ, जे जे देखणे सकळ. स्वप्नीचे बगदळ, स्वप्नीचे बगदळ, स्वप्नीचे बगदळ, स्वप्नीचे बगदळ.
देखणे सकळ ते हे स्वप्नीचे मृगजळ. आपण जे जे पाहतो ना ते स्वप्नातल्या मृगजळासारखं खोटं पाहतोय. पहिलं मृगजळ खोटं असतं, ते स्वप्नातलं मृगजळ. आता काय त्याला खरी म्हणा, स्वप्नातल्या मृगजळासारखं हे जग म्हणजे मृगजळ आहे. स्वप्नातलं म्हणजे अतिशय मिथ्या असं हे जगत आहे. जगताचा हा आभास आहे. मरुभूमीवर जसा मृगजळाचा आभास होतो, रज्जू म्हणजे दुर्व जसा आणि काय तर सर्पाचा आभास होतो. वस्तुतः त्या ठिकाणी दोरी असते, सर्प नाही. तसंच भूमी असते मरुभूमी, तिथं मृगजळ नाही. शहाणी माणसं कोणी त्याला खरं मानत नाही. मृगजळाची तळी तिथे दुर्नेची निहाळी वाचून चहे गेली शाळी केळी लावून केली. कोणी साडी गळीचे बाग लावत नाही. याचा अर्थ असा हे सगळं खोटं आहे. आपण सर्व खोट्यामध्ये वावरतो आहोत. आपल्याला पाहायला मिळते सगळं खोटं आणि आपल्याला जायचे खऱ्यापर्यंत. मानवी दिवस हे आपला प्राप्त झाला तो वस्तुता कशा करता, खऱ्यापर्यंत जाण्याकरता, म्हणजे परमात्म्यापर्यंत जाण्याकरता हे शरीर मिळाले. पण माणसं तो प्रयास करत नाही. माणसं त्याचा उपयोग भलत्यासाठी करतात. नरदे किमर्थ निर्मिला तो मी विषय स्वार्थी लागेला, तिथा परमार्थ हाती गेला तरी वहिला विचारा. वस्तुतः देहाची निर्मिती हे कशा आहेत, कसे करतात, परमार्थ करताय. देवे दिला देह भजना करतात. देवानं देव दिला भजन करण्याकरता. भजनानं काय होतं, देवापर्यंत जाता येतं, देवाची प्राप्ती करून घेता येते. कारण ते साधन आहे. भक्ती हे साधन, आणि त्या भक्ती साधनाच्या कारण जीव हा परमात्म्यापर्यंत जाऊन पोचतो. विठ्ठल आपण मनुष्य शरीराला आलो त्या परमात्म्याप्रत जाण्याकरता, त्याला प्राप्त करण्याकरता. याचा अर्थ या खोट्यात राहण्याकरता नाही. जरी आपल्याला खोट्यामध्ये राहण्याचा प्रसंग आलाय तरी माणसानं खोट्यामध्ये राहू नये आणि आणखी तरी खोट्यामध्ये मरू नये. सत्स्वरूप परमात्म्याला प्राप्त करून आणि आपली यात्रा संपवावी. पण लक्ष सांगता आणि महत्वाचा भाग आहे, तुकाराम महाराजांच्या डोळ्यामध्ये चिन्मय अंजन घातलं, म्हणजे ज्ञान रूपी अंजन घातलं. चिन्मय, चित म्हणजे ज्ञान, ज्ञान स्वरूप असं जे आणि अंजन घातलं, त्या अंजनानं हा मोठा प्रभाव पडला. कारण अंजन हे सामान्य नसतात, फार प्रभावी असतात. पाताळेचं धन आणि दावेला किल अंजन, परंतु व्हावे लोचन पायळाचे. पाताळाचं धन आहे ना, ते अंजन डोळ्यामध्ये घातल्यानंतर दिसत. पण डोळ्यात पाहिजे कोणाचे, पायाळाचे, डोकाळू नव्हे. आपण सगळे डोकाळू आहोत. डोकाळू म्हणजे डोक्या करून बाहेर आलेलो, आणि तो कसा पाहिजे, पायाळू लागतो. बेटाला डोळे असले का मग ते
त्या अंजनाच्या योगानं काय होतं, त्याला पाताळ सुद्धा दिसतं. तसे ज्ञानांजन याला डोळ्यात घातलं की या ब्रह्माची प्राप्ती होते, ब्रह्माचा साक्षात्कार होतो बेटाला. आणि हे अंजन घालणारे आहेत सद्गुरू. माझ्या डोळ्यामध्ये हे अंजन घातलं. हे सगळ्या गुणापासून भिन्न, सर्वापासून भिन्न असणार हे अंजन, आणि ते माझ्या बुद्धीच्या डोळ्यामध्ये घातलं, म्हणजे बुद्धीच्या ठिकाणी ते घातलेलं आहे, म्हणजे बुद्धी प्रकाशमान केली. आपल्याजवळ बुद्धी आहे पण अंधकारात वावरते. तिला अंधकाराचं दर्शन होते नाही. बुद्धीमध्ये अंजन घातल्यानंतर त्याला ज्ञान आणि घातलं की सगळं ब्रह्माचं दर्शन होतं, म्हणजे खऱ्याचं दर्शन होतं. विठ्ठल तेच अंजनाचं वैशिष्ट्य अभंगाच्या दुसऱ्या गर्भात. त्या अंजनाच्या योगानं झालं काय, दिव्य दृष्टी झाली. माझी दिव्य दृष्टी झाली. जोपर्यंत दिव्य दृष्टी होत नाही तोपर्यंत काही उपयोग नाही. अहो, भगवंतानं अर्जुनाला विश्वरूप दाखवलं, पण अर्जुन ते पाहू शकला नाही. थोड्या वेळाने भगवंतानं पाहिलं तर अर्जुनामध्ये काही फरक दिसत नाही. त्याला स्तब्ध पाहिल्यानंतर काहीतरी त्याची हास्यवृत्ती निर्माण व्हायला पाहिजे ना, हावभाव. पण काही नाही, अशी तर प्रज्ञेचे का भाषा. अर्जुन आता बसला. भगवंतांना विचारलं, का रे अर्जुना, अरे माझं तू विश्वरूप पाहिलं का? अरे काय देवा, आम्हाला ते पाहण्याची दृष्टी आहे का? आम्ही तर चर्मचक्षुने पाहणारी मंडळी, आम्हाला चर्मचक्षुने काय दिसणार? हे सगळं अज्ञानमूलक जगत दिसणार. भगवंतानं कबूल केलं, कारण
मी याला दिव्य दृष्टी द्यायला पाहिजे होते. अडीने तुम्ही चांगलं दाखवलं पण ती तशी पाण्याची दृष्टी पाहिजे ना. उठोनी आरसा अंधा पडे जाऊ पैसा आणि पहिल्या पुरुषी केश गायन करा. चांगला आरसा स्वच्छ केला. पूर्वी आरसे स्वच्छ केले जात होते, घासले नसते. म्हणजे याचा अर्थ पूर्वीचे आरसे काचले नव्हते असं आहे. साफ केला एकदम घासून आणि तो पाहण्या दिला कोणाच्या आंधळ्या पुढं. आता तो आंधळा काय पाहिजे. किंवा चांगले पट्टीचे गाणारी आणले भीमसेन जोशी सारखे एकदम चांगले गाणारे आणले आणि ऐकण्याकरता बसवले कोण बैरी. आता ते बैरे का ऐकणार जेव्हा तुम्ही दिव्य म्हणजे विसरून दाखवलं खरं पण मी पाहण्याकरता योग्य नाही, ती मला दृष्टी नाही. भगवंतानं ती दिव्य दिव्यम ददामि ते चक्षु पश्चिमे योगमेश्वर. अर्जुना मी तुला आता दिव्य दिल्या त्या माझा ऐश्वर ते विश्वरूप अर्जुन पाहू शकला. त्याप्रमाणे तुकाराम महाराजांच्या डोळ्यामध्ये बुद्धिरूपी डोळ्यामध्ये गुरुने अंजन घातलं, ते दिव्य अंजन घातल्यामुळं झालं काय, त्याने अंजन गुणे दिव्य दृष्टी झाली. त्या अंजनाच्या योगानं दृष्टी ही दिव्य झाली. म्हणजे प्रकाशमान झाली. प्रकाशमान झाली म्हणजे ज्ञान रूप झाली. ज्ञान रूप दृष्टी झाल्यानंतर काय झालं. कल्पना निमाली द्वैता. हे सगळं कल्पनात्मक जग जे नष्ट झालं. आपण पाहतो हे सगळं कल्पने जग. कल्पनेपासून काय तेवढे गोवा सगळं आहे. कल्पनेला जेव्हा आहे मनाची कल्पना. कल्पना म्हणजे जगत. अशा अज्ञानी मनाकडून कल्पना जाणार हे जगत सगळे मिथ्या जगत आपण पाहतो आहोत. आणि ते जगत पाहतो याचाच अर्थ त्याचा अनुभव म्हणजे दुःख रूप अनुभव घेतो. दिव्य दृष्टी झाल्यानंतर काय झालं, ती कल्पना सगळी नष्ट झाली. कल्पना निमाली द्वैता. द्वैत आणि अद्वैत ह्या ज्या कल्पना आहे मनाच्या, आणि हे आपण जग पाहतो हे कल्पित जग पाहतो. हे कल्पित जगाची कल्पना सगळी नष्ट झाली आणि त्या ठिकाणी सत्स्वरूप परमात्म्याचं दर्शन झालं. कल्पना निमाली द्वैता द्वैत विठोबार.
म्हणा काका रक्त श्वेत कृष्ण पीत प्रभा भिन्न रक्त श्वेत कृष्ण पीत प्रभा भिन्न श्वेत कृष्ण पीत प्रभा श्वेत कृष्ण पीत प्रभा रक्त श्वेत कृष्ण पीत प्रभा भिन्न रक्त श्वेत कृष्ण पीत प्रभा भिन्न रक्त श्वेत कृष्ण पीत प्रभा रक्त श्वेत कृष्ण पीत प्रभा चिन्मया ज्ञान सुदले डोळा चिन्मया ज्ञान सुदले डोळा तिने अंजन गोने दिव्य दृष्टी झाली तिने अंजन गुणे दिव्य दृष्टी झाली माया सुगले डोळा माया सुगले डोळा दिव्य जगोने दिव्य दृष्टिदान दिव्य जगोने दिव्य दृष्टिदान कल्पना निमाली कल्पना निमाली द्वैता द्वैत कल्पना निमाली कल्पना निमाली द्वैता द्वैत कल्पना निमाली द्वैतामृत अंजन गुणे दिव्य दृष्टी झाली अंजन गुणे दिव्य दृष्टी निमाली द्वैताद्वैत द्वैत
म्हणा अथा अद्वैत म्हणा, या कल्पना आहेत. या मनाच्या कल्पना आहेत, म्हणजे आज्ञा मनाच्या कल्पना. ज्या मनामध्ये म्हणजे ज्या अंतःकरण वृत्तीमध्ये हा प्रकाश नाही, म्हणजे अंजनाचा प्रकाश नाही, म्हणजे चिद प्रकाश नाही, अशा ठिकाणी हा भेद आपल्याला प्रत्याला येतो. वस्तुतः एकमेव अद्वितीयम ब्रह्म असं वेदानं म्हटलेलं आहे. भेद हा नाहीच आहे. तुका म्हणे तुझे हे तो नाहीच सहजे, संकल्पाच्या काजे आपोआप वाढले. द्वैत हे नाहीच, ते आपल्या बुद्धीमुळं आपल्या अज्ञानामुळं ते आपला भासतंय. परंतु चिद्रूप अंजन घातल्यानंतर तो सगळा भेद नष्ट होतो. कल्पना निमाली द्वैत द्वैत, कारण सापेक्ष अद्वैत म्हटलं जातं, नाही तर अद्वैत सुद्धा म्हणता येत नाही. असताचे व्यावृत्ती आणि सत म्हणून आले त्याप्रमाणे असताची व्यावृत्ती करण्याकरता त्याला सत म्हटलं जातं. सतही नाही. काहीच नाही, काही म्हणणारे राहत नाही. अद्वैतात गेल्यानंतर सगळा कोण द्वैत वेगळा राहू शकतो. म्हणून तो वेद सुद्धा गेला तर तो तद्रूप झाला, पुन्हा त्यालाही काही सांगण्याकरता होणार नाही. वेद जाणून गेला, पुढे मौनावला हे गुह्य तुझला प्राप्त कैशी, सहस्रमुखाचा वर्णिता भागला. आशय झाला तिने कोणी. सांगण्याचा इत्यर्थ असा ही अद्वैताची बोली नव्हे बोलायची. अद्वैताचं बोलणं म्हणजे बोलण्यासारखंच नाही. चाललं कशात म्हटलं जातं, जिथं मौन सिद्ध होतं तेवढा जात, म्हणजे बोलणाराची वाणीच बंद होते. यतो वाचो निवर्तन्ते अप्राप्य मनसा सह. त्या ठिकाणी मनास वाणी माग फिरते असं ते तत्वज्ञान आहे. या चिदाब आणि तिथच्या चैतन्याच्या योगानं, म्हणजे चिन्मय अंजनाच्या योगानं हे द्वैत सगळं केलं. अजून या द्वैताचा नाश केला या अंजनानं, ते तिसऱ्या घडीला सांगतात. देशकाल वास्तू भेदभावना, देशकाल वास्तू भेदभावना, ओ देशकाल वास्तू भेदभावना, देशकाल माणसाच्या ठिकाणी हे तीन प्रकारचे भेद असतात.
देशगत भेद, कालगत भेद आणि वस्तुगत भेद हे तिन्ही भेद राहतात. कारण भेदात आपण राहतो, द्वैतात आपण राहतो. आणि द्वैतात राहणारे किंवा द्वैत धारण करणारे त्यांना सगळे भेद प्रत्ययाला येतात. अभेद नाही, अभेदाचं दर्शन होत नाही त्यांना. वस्तुगत देशगत भेद पहिला आपल्या ठिकाणी आहे. उदाहरण, आपण या ठिकाणी या मंडपामध्ये कीर्तन ऐकता म्हणजे या देशात मंडपाकरता लागला तो देश, त्या देशामध्ये कीर्तन ऐकतात. ते तुम्ही नाशिकला ऐकतात नाही. तुमचं अस्तित्व तुम्ही या ठिकाणी मंडपात पाहता. अहो घरी आहे तर तुम्ही आता घरी सुद्धा नाही. म्हणजे या देशात आहात, अन्य देशात नाही. कालगत भेद. आता तुम्ही वर्तमान कालामध्ये या ठिकाणी कीर्तन ऐकतात, तेच तुम्ही भूतकाळामध्ये होते काय? 100 वर्षाच्या पाठीमाग कोणी होतंय नाही. आणि पुढे 100 वर्षानंतर राहणार का? नाही. फक्त वर्तमान काळ सांगतोय. इथं कीर्तन ऐकतात माधव वर्ष विठ्ठल विठ्ठल. कालानं भेद आहे. कारण वस्तू एका वस्तू ठिकाणी असते, अन्य वस्तूत अस्तित्व नाही, म्हणजे अभाव आहे. असे तिन्ही भेद आपल्याला प्रत्ययाला येतात अज्ञान्यांना. वस्तुतः हे जगत झालंच नाही. केवळ परब्रह्म परमात्माच आहे. आणि हे सुद्धा या अंजनाच्या कळत. हे 4थ्या कडव्यात जे जगत, ते जगत अंजनाच्या पुढे राहत नाही. एकदा गुरुने हे अंजन डोळ्यामध्ये घातले की जग संपलं. आणि होत का? नाहीच ना. अजातवाद
अजातवाद काय असो न ज्यात इथे अजात प्रपंच एक झाला होता हे समळ मिथ्या वार्ता पुढे होईल मागुता कदा कल्पांची घडेना झालीची नाही त्याला विरुद्धशी काही जगत हे झालंच नाही आपल्या आज्ञान्याला दिसत ते आपल्या कल्पनेच्या मुळे वस्तुता जग नाही अवघा जनार्दन आपण जर पाहिलं तर सगळं परमात्माच आहे विठ्ठल जळी स्थळी भरला प्रीता ठाव नाही आज म्या दृष्टीने पाहिला विठ्ठल सर्व परमात्माच आहे वासुदेव सर्वमिती समहात्मा सुदुर्लभ ज्ञानी पुरुषाला हे सर्व वासुदेव प्रत्याला येतं म्हणजे तो वासूवर पाहतो वासुदेव म्हणजे वसती ती वासू जे तिन्ही कालामध्ये नष्ट होत नाही त्याला वासुदेव म्हणतात तोच राहतो एक बाकी सगळं जात काहीच राहत नाही पहिले कोठेच नव्हते काही चंद्र सूर्य तारा नाही अवघे शून्याचे होते पायी कानोबा तेरे तेरे ते म्हणजे ब्रह्म फक्त तेवढंच होतं विडाल्या म्हणून हा वेगळा नाहीच आहे तुका म्हणे कैची किंवा कोठे जीव श्लोकार्धेन प्रवक्ष्यामि यदुक्तम ग्रंथ कोटिभी ब्रह्म सत्यम जगन मिथ्या जीवो ब्रह्मैव नापरा यात कोटी ग्रंथ भी उक्तम जे कोटी ग्रंथांमध्ये सांगितलेलं आहे तत् अहम अर्धेन श्लोकेन प्रवक्ष्यामि ते मी तुम्हाला अर्ध्या श्लोकात सांगतो सांगा ब्रह्म सत्यम जगन मिथ्या जीवो ब्रह्मैव नापरा ब्रह्म सत्य आहे जगत मिथ्या आहे मिथ्या म्हणजे आभासयुक्त आहे आणि जीव आणि ब्रह्म वेगळं नाहीये कसं आहे विठ्ठला विठ्ठला आज आपल्याला भिन्नत्वाचं दर्शन होत आहे वेगळे वेगळं आपण बघतो नवे नवे वेगळं वेगळं आपल्याला दिसत आहे अद्वैत एक परमात्मा धरीली सोंगी अवघी येणे पांडुरंगे अवघी एकाचीच येणं तेथे कैचे भिन्ना भिन्न नाही एकच आहे एकला एकटाची झाला नानाकार एक एकपणाचा घेऊन या त्रास झाला नानाकार स्वरूपे बहुवस परमात्मा झाला सगळं नवे त्याची कैसे झाले रे खेळिया नाही ते दिसू लागले रे आरोप होते ते रूप असं आले जीव शिव नाम पावले आपलीच आवडी जरूर आपण ते व्याले रे ब्रह्म सगळं झालेलं आहे दुसरं नाहीच म्हणून मी म्हणून दिलं तुका म्हणे तुझे येतो नाहीच सहजे नाही दुसरं नाही न झाला प्रपंच प्रपंच झालाच नाही मग फक्त ब्रह्म आहे परब्रह्म हे अहम सोहम कोम इत्यादी ह्या कल्पना सगळ्या अज्ञानातल्या आहेत पण एकदा ते चिन्मय आज्ञेनं घातलं की हे सगळं खलास होत बस केवळ ब्रह्मच ब्रह्म प्रत्यला येत विठ्ठल आपण स्वतः सुद्धा ब्रह्मच रूपानं पाहतो आपल्याला सगळ्याला जे 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 सगळं ब्रह्मच पाहायला मिळतं आता हरी बाहेर हरीने घरी कोंडिले बस जिकडं तिकडं परमात्म्याचं दर्शन होतं
आणि अंजना म्हणे बरं का ध्यान ठेवा, तसं नाही होत. सद्गुरूने ते अंजन घालला पाहिजे तेव्हा होईल. हा, आपण तिथपर्यंत गेलं पाहिजे, तसा प्रयत्न केला पाहिजे, त्याच्याकरता लागणारी साधना केली पाहिजे. हो, तर तुम्हाला तो प्रत्येक येईल. अहो देव पाहो उच्च ठाई उभे राहो. मामासाहेब म्हणजे उच्च ठाई म्हणजे एखाद्या गोष्टी टिकू नको असं नाही. याचा अर्थ उच्च म्हणजे उच्च स्थितीवर जा आणि त्या स्थितीवर जाऊन मग तुम्ही पहा, तुम्हाला देव दिसेल. परमात्म्याचं दर्शन आणि चिन्मय अंजन घातल्यानंतर होत. न झाला प्रपंच आहे परब्रह्म, अहम सोम ब्रह्म आकडले. ते ब्रह्म तुमच्या आणि दर्शनाचा विषय होतो. म्हणजे याचा अर्थ तुम्हाला जिकडं तिकडं ब्रह्म ब्रह्मच म्हणतं. मी वासुदेव तत्वता संपलं असं दर्शन होत. आणि हे होण्याकरता आपल्याला एका सूत्रात जावं लागतं आणि ते सूत्र आहे तत्वमसी हे वाक्य. वेदांताचं हे प्रथम वाक्य आहे, तत्वमसी. वारकरी शिक्षण संस्थेमध्ये या सूत्रापासून सुरुवात होती. तत्वमसी याचं ज्ञान करून देण्याकरता विचार चंद्रोदय, विचार सागर, पंचदशी, ब्रह्मसूत्र हे सगळं हे सर्व लक्षात येण्याकरता हे सगळे ग्रंथ पाहावे लागतात आणि ते यथार्थ गुरुपासून आणि पाहावे लागतात. मिळाला त्यामुळे हे तत्वज्ञान त्यांना प्राप्त झालं आणि त्या योगानं ते आनंद रूप त्याला प्राप्त झाले, एकदम ब्रह्मस्वरूप झाले. हे शेवटच्या कडव्या सांगत आहे. तत्वमसि ब्रह्मानंदे सार, तत्वमसि ब्रह्मानंदे सार. तत्वमसी विद्या ब्रह्मानंद सांग, तेची झाला अंगी तुका आता. तत्वमसी या महावाक्याचा एकदा ज्ञान झाल्यानंतर जीव हा ज्या स्थितीवर जाऊन पोहोचतो ती स्थिती महाराजांना प्राप्त झाली. आणि कशामुळं? हे दिव्य अंजन घातल्यामुळं, गुरुची कृपा झाल्यामुळं आणि अंजनाच्या योगानं त्यांना ही स्थिती प्राप्त झाली. तेची झाला अंगी तुका. तुकोबाराई त्या स्वरूप स्थितीला प्राप्त झाले
अप्रोक्ष अनुभूतीला प्राप्त झाले. आता त्यांच्या वेगळं काही राहिलं नाही. जिकडं तिकडं ते तुकोबा दिसू लागले. त्यांना ब्रह्मस्वरूपाचा प्रत्यय आला आणि या अंजनाच्या योगानं आला बरं का. पण ते अंजन घालणारे सद्गुरु पाहिजे. सद्गुरूने जर ते अंजन घातलं तर त्याचा प्रभाव निर्माण होतो. बाकीच्यांनी अंजन घालून काही उपयोग होत नाही. तत्वज्ञानाचं अनेक व्याख्यान करतात. मी सुद्धा आता पुष्कळ व्याख्यान केले. अनेकांच्या मुखानं ऐकतात पण तो साक्षात्कार होत नाही. त्याला सद्गुरु पाहिजे. मंत्र तंत्र उपदेशिते गुरु करू घरी ऐक ऐते सत शिष्याशी मिळवी सत्वस्तुते आणि सद्गुरु त्या ते श्रीकृष्ण माने. असा सद्गुरु असेल तर त्या सद्गुरूच्या योगानं हे आपल्याला हस्तगत होतं आणि हे हस्तगत करण्यातच आपली मानवी जीवनाची कृतकृत्यता होते. तुकाराम महाराज असे झाले, कृतकृत्य झाले. इच्छा केली तो पावन, काम नाही बस. आता अनिश्चिंतने पावलो विसावा कुंडलिया धावा एकदम त्या स्वरूप स्थितीला प्राप्त झाले. तेची झाला अंगे तुका आता ज्ञानेश्वर. कीर्तन संपलं. जाता जाता माझं एक काम आहे ते महत्वाचं तुम्हाला निमंत्रित करण्याचं. पंढरपूर या ठिकाणी जोग महाराज भजनी मठाच्या द्वारे धर्मशाळा बांधलेली आहे. आता तिचं काम पूर्ण होत आहे. 4.5 कोटीचं काम आतापर्यंत केलं आहे. अशी आपल्या नाशिक जिल्ह्यामध्ये ही प्रथम धर्मशाळा आहे. आपल्या नाशिक जिल्ह्याचे वैभव आहे. आपण त्या धर्मशाळेची वास्तुशांती आणि देवभक्तांच्या मूर्तींची प्रतिष्ठा या सोहळ्याकरता सर्वांनी यावं अशी माझी विनंती आहे. नवमी दशमी एकादशी आणि द्वादशीला काल आहे. नवम्या 2 आहेत पण नवमी दशमी एकादशी. दशमीला प्राणप्रतिष्ठा आहे. म्हणजे 5, 6, 7, 8 आणि 9 अशा या तारखेच्या आहेत. कार्यक्रम सगळे निश्चित झालेले आहेत. असा हा चांगल्या प्रकारचा कार्यक्रम होणार आहे आणि तो होईल केव्हा तुम्ही पण सर्वांनी सहाय्य केल्यानंतर. आणि म्हणून तुम्ही भक्त मंडळीनं अशा कार्यक्रमाकरता यावं आणि त्या कार्यक्रमाला उज्ज्वल स्थिती प्राप्त करून द्यावी ही तुम्हा सर्वांच्या चरणी प्रार्थना ठेवतो आणि सेवा संपवतो. चाल म्हणा शेवटची.
कार्यक्रमाच्या आरंभी मी काही थोडं बोललो आणि पाखवा यांना बोललो. आता वास्तविक त्यांची अंतःकरण दुखली असती, म्हणजे त्यांना वाईट वाटलं असेल असं. पण काय करावं, संप्रदायाला टिकवण्याकरता असं काही बोलायला लागतं. जर यांची अंतर दुखली नसती आणि आज ते घोडीवर पक्वास वाजू लागले नसते तर पुन्हा ही सगळी परंपरा सुरू झाली असती, अभद्र परंपरा. आणि म्हणून हे होऊ नये म्हणून कृपा करून मी बोललोय, ही क्षमा करा. जय विठ्ठल जय रामकृष्ण हरी. नमामि सद्गुरुं शांतं सच्चिदानंद विग्रहं पूर्ण ब्रह्म परानंदम ईशमानंद वल्लभम. या ठिकाणी योगीराज श्री तुकाराम बाबा, सद्गुरु श्री माऊली बाबा यांच्या कृपा आशीर्वादाने श्री क्षेत्र रुई या परमपावन भूमीमध्ये गौमाता शनेश्वर महाराज आणि ज्ञानेश्वर महाराज यांच्या मूर्तींच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या निमित्ताने किंबहुना सद्गुरु श्री जोग महाराज यांच्या पुण्यतिथी तिथी शताब्दी महोत्सवाच्या निमित्ताने या ठिकाणी आपण वारकरी आहोत म्हणून वैष्णवही आहोत आणि शैवही आहोत. हा कालखंड नवरात्रीचा असल्यामुळे थोडीशी शाक्त परंपरा सुद्धा आपण या ठिकाणी जोपासलेली. या ठिकाणी वैष्णव शैव शाक्त असा त्रिवेणी सत्संग सोहळा आणि त्याच्यामध्ये भक्ती शक्ती आणि युक्ती. खऱ्या अर्थाने हे शब्द आपण लिहिले, बाबा म्हटले हे शब्द लिहिले नाही का, परंतु प्रत्यक्ष तो सोहळा आहेत का? मला वाटतं या बाबतीमध्ये आपण कमी पडत असेल म्हणून एवढ्यासाठी बाबांसारख्या महात्म्यांना या ठिकाणी बोलून हे शब्द आपण परिपूर्ण करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे. आणि म्हणूनच बाबांसारखे महात्मे, गुरुवर्य श्री कोरेकर बाबांसारखे महात्मे या ठिकाणी आले आणि म्हणून या ठिकाणी हा सोहळा भक्तीने युक्त झाला, हा सोहळा शक्तीने युक्त झाला आणि नयेची युक्ती निवृत्तीची किंवा ज्ञानोबाची या दृष्टिकोनातून ही युक्ती याच महात्म्यांच्या कृपेने या ठिकाणी प्राप्त झाली असं मला वाटतं. आणि म्हणूनच या ठिकाणी सद्गुरु जोग महाराज ज्यांनी वारकरी शिक्षण संस्थेची स्थापना केली, अशा असणारे सद्गुरु जोग महाराज यांच्या असणाऱ्या या ज्ञान मंदिराचे 4 मुख्य आधारस्तंभ. त्या 4 मुख्य आधारस्तंभापैकी गुरुवर्य वैकुंठवासी दांडेकर मामा, वैकुंठवासी मारुतीबुवा गुरु, वैकुंठवासी श्री बंकट स्वामी महाराज आणि वैकुंठवासी श्री लक्ष्मण बाबा इगतपुरीकर या 4 आधारस्तंभांच्या खांबावरती आमची वारकरी शिक्षण संस्था उभारलेली आहे. हे 4ही आधारस्तंभ अतिशय मजबूत असे आधारस्तंभ आहेत. त्यापैकी भजन रूपी आधारस्तंभ ज्यांनी आपल्या संप्रदायाला या ठिकाणी दिला त्याचंच एक मंदिर, एक खांब या ठिकाणी आमच्या असणाऱ्या लक्ष्मणबुवा इगतपुरीकर बाबा यांनी श्री क्षेत्र इगतपुरी या ठिकाणी या भजनी मठाची स्थापना केली. खऱ्या अर्थाने आपण मठही अनेक पाहतो, परंतु त्या ठिकाणी भजन्यांपेक्षा भोजनीच जास्त असतात त्या ठिकाणी. परंतु परमपूजनीय श्री बाबांच्या मठामध्ये गेल्यानंतर तुका म्हणे येथे भजन प्रमाण काय थोरपण जाळावे ते. या दृष्टिकोनातून ज्या मठामध्ये भजन हेच प्रमाण आहेत आणि ज्या बाबांनी आपल्या जीवनामध्ये
कीर्तनामध्ये भक्ती ज्ञाना विरहित गोष्टी इतरा न कराव्या, प्रेम भरे वैराग्याच्या युक्ती विवराव्या, जेणेकरून मूर्ती ठसावी अंतरिशी हरीची, ऐशी कीर्तन मर्यादा आहे संतांच्या घरीची. अशी मर्यादा बाबांनी आपल्या जीवनामध्ये अभ्यास सांभाळली आणि लाखो आमच्यासारख्या विद्यार्थ्यांना रक्तश्वेत कृष्ण पीत प्रभा भिन्न चिन्मय अंजन सुदले डोळा तेने अंजन गुणे झाले दिव्य दृष्टी. अशा दिव्य दृष्टीवरती सद्गुरु श्री बाबांनी आपल्याला या ठिकाणी पोहोचवलेलं आहे. आणि म्हणून सद्गुरूंचे जे लक्षण आहेत, आचार्य पदाची जे लक्षण आहेत, आ चिनोतीच शास्त्रार्थम आचार्य स्थापयत्यपि स्वयमप्याचरित्यस्तुस आचार्य इति स्मृतः. जो श्रुती स्मृतींचे अर्थ व्यवस्थित करतो, त्याची आचारामध्ये प्रतिष्ठापना करतो आणि त्याप्रमाणे जो वागतो त्याला आचार्य म्हणतात. आणि असे सद्गुरु आचार्यांचे सर्व काही लक्षण परमपूजनीय श्री बाबांमध्ये या ठिकाणी आहेत. आणि म्हणूनच बहुतादी सुहोती मज आज घडले सायासिरे. पूर्वी 3-4 वर्ष मी कानाळला होतो, त्यावेळेस बाबांची सेवा कानाळला व्हायची. पुढे मी नांदूर मध्यमेश्वर क्षेत्रामध्ये गेल्यानंतर सुद्धा 2 वेळा बाबांना त्या ठिकाणी पाचारण केलं. आणि आज या ठिकाणी सुद्धा रुई नगरीमध्ये ही जे मोठं निमित्त या ठिकाणी घडतंय, या निमित्ताने बाबांना विनंती केली. बाबांनी ती विनंती या ठिकाणी तिला मान दिला, आपलं अंतकरण मोठं केलं आणि आपल्या रुई गावावरती या ज्ञानरूपी शुद्ध सत्वगुणरूपी अमृताचा आणि वर्षाव करण्यासाठी बाबा या ठिकाणी आले. मी निश्चितच या ठिकाणी आपल्या असणाऱ्या गौमाता प्राचीन देवालय सेवा ट्रस्ट यांच्या विद्यमाने किंवा श्री रामकृष्ण हरी साधना आश्रम यांच्या विद्यमाने परमपूजनीय श्री बाबाजींना या ठिकाणी आणि कोटी कोटी धन्यवाद देतो. परमपूजनीय बाबाजीने अशाच पद्धतीने हात मारल्यानंतर या परमपावन क्षेत्रामध्ये या ठिकाणी यावं अशी विनंती करतो. आज बाबा आले, मी सांगून गेलो कोरेकर बाबा आले, राजा आला म्हणजे प्रधान येतो, त्या ठिकाणचा सेनापती येतो आणि सर्व चतुरंगी सेना येते. तसं बाबांच्या आगमनाने आज या ठिकाणी आमचे आप्पा आले, बाळू महाराज या ठिकाणी आले, बाबांच्या असणारे त्या ठिकाणचे मठामधील इतर सहकारी मंडळी या ठिकाणी उपस्थित झाली. आणि बाबांमुळे आज पाबळवाडीची मंडळी, त्याच्यानंतर धारणगावची मंडळी, खेडल्याची मंडळी, देवगावची मंडळी, अजून कोणते कोणते नावं घेऊ नये का, एवढी मंडळी या ठिकाणी उपस्थित झाली. सर्वांना या ठिकाणी धन्यवाद देतो. आणि बाहेर गावावरून आलेल्या मंडळींनी आश्रमामध्ये त्या ठिकाणी म्हणजे जी आपली भजनी मंडळी आहे, या भजनी मंडळीने आश्रमामध्ये भोजनासाठी यायचं असं निमंत्रण देतो आणि 2 शब्दांना पूर्ण